नमस्कार. मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज महाराष्ट्र विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश घेऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही. तुषार दोषी निलंबनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर. सातारा जिप अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस जो गोंधळ झाला, सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं मंत्र्यांनी आम्हाला पोलिसांनी मारलं हे सांगितलं आणि या विषयावर काल नीलम गोरे यांनी तुषार दोषी पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचं सांगितलं होतं. आज मुख्यमंत्र्यांनी त्यावर मत मांडलं. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीचे महाराष्ट्रभर मतदान उत्साहात. सहकार क्षेत्र अधिक गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवे सहकार धोरण आणण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत अल्पावधी चर्चेत उत्तर देताना सांगितले. देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल असून 261 लाख मॅट्रिक टन साखर उत्पादन झाले असून या यशामध्ये ओंकार ग्रुपचा मोलाचा आणि उल्लेखनीय वाटा असल्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी सांगितले. प्रशासकीय काळातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आव्हान आपल्या समोर असून आमचे नेते आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरच्या जनतेच्या स्वप्नातील लातूर उभं करण्याचा प्रयत्न सर्वांना सोबत घेऊन करू, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीची बिनविरोध निवड झाल्यानंतर सचिन बंडापल्ले यांनी दिली. पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून चोरीच्या गुन्ह्यात तपास करून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या विजय कदम राहणार परभणी या तोतया पोलीस आरोपीला अटक करण्यात आली असून लातूरच्या स्थानिक गुन्हा शाखेने 4.30 लाखाची रोख रक्कम जप्त केली आहे. लातूर क्रीडा संकुलाला नवी झळाळी, सिंथेटिक ट्रॅक व आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानाची तयारी सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे इंग्रजी संवाद कौशल्य अभ्यास सुरू. नांदेड मनप स्थायी समिती सभापती वीरेंद्र सिंग गाडीवाले यांची बिनविरोध निवड, तर महिला बाल कल्याण सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील यांनी पदभार स्वीकारला, तर उपसभापतीपदी निरंजन लांडगे. धर्माबादच्या शासकीय विश्रामगृहाची अज्ञाताकडून तोडफोड. महावीर चौकात नांदेड येथे दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या उपस्थितीत बुलेट सायलेन्सर नष्ट करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. काही चमकेगिरी करणारे मुलं हे सारखा जोरजोरानं आवाज करत गाड्या रेस करत पळवत असतात. उमरगा एसटी आगारास नवीन जादा बसेस द्याव्यात अशी मागणी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. उमरगा हे शहर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असल्याने व प्रवासी संख्या मोठी असल्याने नवीन बसेस देण्याची मागणी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली. आलूर तालुका उमरगा जिल्हा परिषद गटातील अपक्ष जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई पाटील व उमरगा पंचायत समितीच्या उपसभापती रेखाताई इंगळे, युवराज जाधव यांच्यासह कोथळी परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवकालीन परंपरा असलेला खंडाळा गावातील
शंभू महादेवाच्या कावडीचे शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान झाले. ही कावड आज तुळजापुरात आली असता मंदिर संस्थांच्या वतीने शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला मानाचा आहेर व शेला पागोटा धोतर मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त नगराध्यक्ष गंगणे यांच्या हस्ते मानकऱ्याकडे सुपूर्द केले. परंडा येथील र गो शिंदे महाविद्यालयाचे सख्खे भाऊ असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शनिराज निंबाळकर यांनी सुवर्णपदक तर रविराज निंबाळकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून राज्यभर परिचित असलेल्या येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 1 ते 7 एप्रिल कालावधीत होणार आहे. या यात्रोत्सवाची देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायतच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. यंदा दर्शनासाठी किती 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. श्री क्षेत्र भगवानगडावरील नियोजित श्री वरमाऊलीच्या करोडो रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी मौजे पानेगाव तालुका अंबड जिल्हा येथील ग्रामस्थांनी भगवानगडाला 1,26,00,000 रुपये देणगी न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केली आहे. आज पुन्हा उन्हाचा कडाका वाढलेला आहे. तसंच उद्या शिर्डी येथे श्री साई फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी काही लोकांना सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संदर्भात पंढरीनाथ बोखारे यांनी माहिती दिली आहे. तसंच हिंगोली येथील श्री रमेश भाई ओझा यांची कथा ही आज 6वा दिवस असून भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. लोक मंत्रमुग्ध होऊन कथा ऐकत आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये सुरेख नियोजन या लोकांनी केलेलं आहे. बोपला येथे परमपूज्य विद्यानंद सागर महाराज यांची शिव महापुराण कथा व यज्ञ सोहळा उत्साहात संपन्न होत आहे आणि त्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. लातूर येथील बांधकाम व्यावसायिक सामाजिक उदय पाटील यांच्या मातोश्री श्रीमती विमलताई निवृत्तीराव पाटील यांचे अल्पशा आजाराने 24 मार्च रोजी निधन झाले. अंत्यविधी 25 मार्च रोजी सकाळी ठीक 9 वाजता सिद्धेश्वर स्मशानभूमी लातूर येथे होणार आहे. दैनिक मराठवाडा नेता परिवार पाटील कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहे. एकंदरीत तापमान वाढत आहे. आमचा अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं सध्या लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली येथील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. आणखीन अधिकात अधिक महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कॅप्टन थोरात प्रकरण गंभीर वळण घेत आहे. पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना काय झालं हे आणखीन काही पुढं किती म्हणजे पोलीस कस्टडी का न्यायालयीन कस्टडी हे मात्र कळलेले नाही. एकंदरीत जिकडे बघावे तिकडे एकच चर्चा की डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवतो म्हटलं तरी त्यांचा विरोधक हा काही डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्यावर नाचला नाही. अशा प्रकारचं भूमिका असून मराठवाडा नेता बातम्या संदर्भात व्हिडिओ संदर्भात आपणास काय वाटतंय हे सांगत चला आणि आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण शेअर करा. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.